दुसरीकडे असं म्हटलं जातंय की याच कराडच्या नादी म्हणजे भोंदू बाबा म्हणून 39 आमदार जे आहेत, नेते जे आहेत ते त्या ठिकाणी गेलेले बघायला मिळाले आहे. त्यांचा राजीनामा पहिला घ्यावा अशी मागणी जी आहे ती अंजली दमानिया देखील करताना बघायला मिळतात. हे बघा, तिथं 39 गेले होते, किती गेले होते हे काही आम्हाला माहिती नाहीये, कारण माहितीचा ज्या पद्धतीचा पुरवठा दमानिताईंना होतो कदाचित तो आम्हाला होत नसेल. पण मला वाटतं की त्या लोकांना खरात हा भोंदू होता हे माहिती होतं का ते लोक सुद्धा म्हणजे एक मंदिर होतं म्हणून तिथे दर्शनाला गेले होते, याची चौकशी ही नक्कीच केली पाहिजे. केवळ राजकीय हेतूनं प्रेरित होऊन आरोप करण्यापेक्षा मला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं हे वाटतं, सगळ्यात आधी आपण पीडित महिलांच्या सोबत उभं राहिलं पाहिजे. माझ्यासाठीची सगळ्यात मोठी प्रायोरिटी ही असेल की ज्या पद्धतीनं पीडित महिलांचे व्हिडिओ बाहेर येत आहेत ते बाहेर येऊ नयेत. कारण मी कालच एक बातमी आपल्या माध्यमातून वाचली की ज्या पीडित महिलेची ओळख आल्यामुळे तिच्या संपूर्ण कुटुंबियांना त्रास होतोय, ते वर्क फ्रॉम होम घेऊन ते घरातून त्यांना काम करावं लागतंय. मग असं जर झालं तर कुठलीच महिला तक्रार करायला बाहेर येणार नाही. तर आधी मला वाटतं की ते व्हिडिओ प्रसारित करणं थांबवा. पीडित महिलांना याच्या पुढचं आयुष्य हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं जगण्याचा अधिकार आहे, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करू आणि त्या खरातला अशी शिक्षा झाली पाहिजे की इथून पुढे कोणाची हिंमत होता कामा नये अशा पद्धतीची गोष्ट करण्याची. संजय राऊतांनी पण या संदर्भात विधान केलंय. अंजली दमानिया ज्या पद्धतीने सीडीआर काढतायत, संजय शिरसाटांचं काढलं, एकनाथ शिंदेचं काढलं, चंद्रकांत पाटलांचं काढलं, रुपाली चाकणकरांचे 177 कॉल झाले असं दावा करतायत त्या. आता यामध्ये संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की त्या सामाजिक कार्यकर्त्या नाही तर त्या रॉ मध्ये काम करतात, त्यांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती दिली जाते. तुमची प्रतिक्रिया? हे बघा, मला माहिती नाही की त्या नक्की कोणासाठी काम करतात, कशासाठी काम करतात. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, महाराष्ट्राची जनता सगळ्यांना ओळखून आहे, ये पब्लिक है, ये सब जानती है. पण मला वाटतं की काम करत असताना आपण पोटात कपट ठेवून आणि कोणाच्याही हातचं पपेट होऊन काम करू नये. महिलांच्या अत्याचाराचा संदर्भातला जेव्हा प्रश्न येतो तेव्हा राजकारण बाजूला ठेवून त्या आरोपीला शिक्षा होण्याच्या दृष्टीनं आणि पुन्हा कुठल्याही नराधमाची हिंमत महिलांच्या अब्रूवरती आणि त्यांच्या पदराला हात घालण्याची होऊ नये, याच्यासाठी सगळे पक्ष, सगळे राजकारण बाजूला ठेवून सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे, असं एक बाई म्हणून मला तरी प्रामाणिकपणे. खरात प्रकरणामध्ये कुठेतरी महायुती सरकारमधले जे नेते आहेत त्यांनाच कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न सरकारमधील काही लोकांकडून केला जातो असं तुम्हाला चित्र सध्या तरी दिसतंय का? कारण संजय राऊत म्हणतात की बाह्य शक्तीकडून माहिती काढली जाते तेव्हा सरकारमधील किंवा जवळच्या व्यक्तीचा यात बळी जाण्याची शक्यता आहे. बघा, आता संजय राऊत हे भविष्य व्यक्ती आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक भविष्य सांगितलेली आहेत. कधी ते सरकार पडण्याची तारीख सांगत होते, त्याच्यानंतर ते आणखीन बरंच काही सांगत होते. त्यांची किती भविष्य खरी ठरली हे आपल्याला खूप चांगलं माहिती आहे. त्यामुळे महायुतीमध्ये काय होतं याच्याकडे संजय राऊतांनी लक्ष देण्यापेक्षा आधी आपल्या पक्षामध्ये काय चाललंय हे त्यांनी बघावं. महायुतीमधील तीनही पक्ष आणि आमच्या तीनही पक्षांचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार हे सक्षम आणि समर्थ आहेत महायुतीचा सांभाळ करण्यासाठी. काही सांगू इच्छिता तुम्ही? बरेच आरोप करतात ते पक्ष. नाही, मला त्यांना काहीच सांगायचं नाहीये. मला एकच त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे की तपास झाल्यानंतर सगळ्या गोष्टी बाहेर येतीलच, परंतु हेतुपुरस्सर रीतीनं कुणाच्याही हातचं पपेट बनून कपट नीतीनं आरोप करू नका ताई. संवेदनशील प्रश्न आहे, महिलांच्या सन्मानाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे मला वाटतं की आपण सगळ्या महिलांनी अतिशय संवेदनशील पद्धतीनं या गोष्टींच्या विरोधात लढा देऊयात आणि परत पुन्हा अशा कुठल्याही गोष्टी या महाराष्ट्रामध्ये त्याची पुनरावृत्ती होता कामा नये, याच्यासाठी जंग पछाडूया, प्रयत्न करूया. कायदे आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी करूया, आणखीन काही नवीन कायदे किंवा अमेंडमेंट्स करायला लावल्या तर करूयात, सामाजिक प्रबोधन करूया, पण पुन्हा हे घडू नये याच्यासाठीचा लढा असावा. अंजलीताई दमानिया आरोप करतायत, गणेश नाईकनी पण काल विधान केलेलं आहे की ठाण्यामध्ये काही लोक लपण्यासाठी म्हणजे पक्ष सोडून गेलेत, काही जणांनी स्वतःला बचावण्यासाठी पक्ष सोडून गेलेत, अशा पद्धतीने त्यांनी पुन्हा एकदा टीका केली. काही लोकांना टीका करण्याशिवाय दुसरं काहीच येत नसतं. चर्चेत राहण्यासाठी दुसऱ्यांच्यावरती विधानं करायची, कारण या लोकांच्याकडे आपण जर नाही बोललो, म्हणजे काही लोक बघा की शाकाहारी असतात, काही लोक मांसाहारी असतात, काही लोक आंदोलनजीवी असतात, असे मध्ये पंतप्रधानजी बोलले होते. तसं काही लोक कॅमेराजीवी असतात, कॅमेराच्या फोकसमध्ये येण्यासाठी काहीतरी बोलत असतात. त्यांच्या बोलण्याला एवढं काही म्हणजे भाव द्यावा असं मला तर वाटत नाही. बाबासाहेबांचा खासदारांसाठी प्रतापराव जाधवांनी विशेष म्हणजे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या ठिकाणी ठाकरेंचे 2 खासदार येतात आणि मी पण होते तिथे. प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ऑपरेशन टायगर हे सक्रिय नेमकं हे की नाही? आणि ऑपरेशन टायगर सोबत तुतारी पण होणार आहे.
हे बघा, मी आधी सांगू इच्छिते की त्या दिवशी मी सुद्धा माझ्या शपथविधीच्या आधीच्या ज्या काही फॉर्मॅलिटीज करायच्या असतात त्याच्यासाठी तिथे गेले होते. आदरणीय मंत्री महोदयांनी बोलवल्यामुळे मी सुद्धा तिथे होते. परंतु बघा की जेव्हा आपण दिल्लीमध्ये जातो तेव्हा महाराष्ट्राच्या सगळ्या खासदारांच्यासाठी ते स्नेहभोजन होतं. म्हणजे तिथे कुठलाही पक्षभेद किंवा मग कुठलं तरी ऑपरेशन अमुक तमुक वगैरे असं काही नव्हतं. आणि मला सांगा, जर दिल्लीच्या दरबारामध्ये जर महाराष्ट्रातले सगळे खासदार महाराष्ट्राच्या हितासाठी जर एकत्र येऊन बोलत असतील, गप्पा मारत असतील, आणि आपण तर हेच म्हणतो ना की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती हीच आहे की जेव्हा मुद्द्याला मुद्द्याने विरोध करायचा, संध्याकाळी सगळं काही विसरून एकमेकांशी मैत्री असू शकते, ते असू शकतं, तर त्यामध्ये तसं काही नाही आहे. ऑपरेशन टायगरच्या संदर्भात मला तर वाटतं की ऑपरेशन टायगर तर आमचं रोजच सुरू आहे. तुम्ही बघताय की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दररोज नंदनवनमध्ये प्रवेश होत आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत, शाखा प्रमुखापासून ते अगदी जिल्हा प्रमुख, माजी आमदार, माजी खासदार असे अनेक नेते त्यांच्या नेतृत्वाखाली येत आहेत शिवसेनेमध्ये. आणि इतक्या लाखोंच्या संख्येनं जेव्हा कार्यकर्ता आणि शिवसैनिक शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवतो तर ते खऱ्या अर्थानं ऑपरेशन टायगर नाहीये का? आणि माझ्या दृष्टीनं ऑपरेशन टायगरचा आणखीन एक दुसरा महत्त्वाचा अर्थ आहे की काही लोक स्वतःला टायगर समजत होते, परंतु लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांनी त्यांना मांजर बनवून ठेवलं. या शिवसेनेचा वाघ एकटाच आहे, ते म्हणजे माननीय एकनाथजी शिंदे साहेब. आणि शिवसेना त्यांच्या हातात खरी सुरक्षित आहे. तर शिवसेनेच्या ढाण्या वाघाचं नेतृत्व महाराष्ट्राने मान्य करणं, आय थिंक दिस इज अ रिअल मिशन टायगर. पण दुसरीकडे जसं आपण बघतोय की अजितदादा यांच्या निधनानंतर सध्या त्यांच्या पक्षातील अनेक खासदार जे आहेत त्यांच्या मनातही संभ्रम आहे, भविष्यासंदर्भातली चिंता आहे आणि म्हणूनच ती वेगळी वाट शोधत असल्याची देखील माहिती पुढे येते. हे बघा, खरं तर अजितदादांचं जाणं ही महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी आहे. अजितदादांच्या सारखं एक अत्यंत ग्रामीण भागातील जनतेशी कनेक्ट असणारं नेतृत्व, वक्तशीरपणानं वागणारं नेतृत्व आणि जनतेच्या समस्यांना थेट भिडण्याची शैली त्यांची, ती आजही महाराष्ट्राला आठवतीये. दादांचं जाणं महाराष्ट्राच्या राजकारणात पोकळी निर्माण करणारं ठरलं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादांच्या जे काही चाललंय, मला वाटतं त्याच्या संदर्भात मी बोलणं योग्य होणार नाही. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्नाबद्दल मला वाटतं की त्यांचे नेते आणि त्यांचे प्रवक्ते ते उत्तरं देण्यासाठी सक्षम आहेत. किशोरीताईंनी म्हटलंय की मनाच्या श्लोक संदर्भात त्यांनी एक विधान केलं, याबद्दल तुमची प्रतिक्रिया आहे? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं देखील त्यांनी नाव घेतलं. खरं तर किशोरीताईंचं नाव किशोरी आहे, पण त्यांचं ते विधान ऐकल्यानंतर त्या बुद्धीनं सुद्धा किशोरी आहेत का काय, हा मला प्रश्न पडला. मला वाटतं की अभ्यास नसला, वाचन नसलं की मग अशा वेळेला अशी विधानं ही केली जातात आणि मग वासरात लंगडी गाय शहाणी अशा पद्धतीचा मला वाटतं या ठिकाणी सवाल निर्माण होतो. मला वाटतं की किशोरीताई, आपण बाबासाहेबांना समजून घ्या, बाबासाहेबांची पुस्तकं वाचा. होय, बाबासाहेबांच्यावरती संत साहित्याचा प्रभाव होता हे आम्ही मान्य करतो. बाबासाहेबांच्या अनेक वृत्तपत्रांच्या मध्ये संत तुकारामांच्या ओळी, संत ज्ञानेश्वरांच्या ओळी आलेल्याच आहेत. काय करू आता धरुणी या भीड, निशंक हे तोंड वाजविले, या ओळी तर अनेक वेळेला बाबासाहेबांच्या वृत्तपत्रांच्या मध्ये येतात. बाबासाहेबांचे वडील हे कबीरपंथी होते. बाबासाहेबांनी तर संत कबीरांना, महात्मा फुलांना आणि तथागतांना आपला गुरु मानलेलं होतं. परंतु उगीच आपलं काहीतरी नसलेलं ज्ञान पाजळण्याचा प्रयत्न करण्याचा आटापिटा जेव्हा केला जातो त्यावेळेला अशा पद्धतीच्या गंभीर चुका होतात. मी असंही ऐकलं की त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आहे. पण इथून पुढे महापुरुषांच्या संदर्भात बोलत असताना जर आपल्याला त्याची माहिती नसेल तर न बोलता गप्प बसलेलं चांगलं. पण अशा पद्धतीची कुठली तरी विधानं करून चीप पॉप्युलॅरिटी मिळवण्याचा प्रयत्न करू नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.